इथून पाण्याचा सप्लाय होतो गावामध्ये. असा भव्य असा आमचा हा क्रिकेटचा मैदान. स्टॉम्प बॅट बॉल घेऊन आलोय. मग आम्ही नंबर पाडतोय आता. इथे नाही पाहिजे, चिटिंग नाही पाहिजे. माझा हा, तुझा, माझ्यासाठी हा नंबर. तिसरा चेंडू तो सुद्धा कटवलेला आहे आणि बॅट्समनला राग आलेला आहे. बोलतोय ओव्हर मी टाकतो. नवीन प्लेअर मैदान गेलेला आहे. सीमारेखे 4 रन. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण तिसऱ्यांदा बाहेर पडलोय घरातून. सुट्टीचा पहिला दिवस आहे. आपल्या गावाला आलोय. सकाळी आपण चिंचेवर गेलो होतो. तिथे आपण एक व्लॉग बनवला. त्याच्यानंतरला विहिरीवर गेलो होतो. त्याच्यानंतरला मग थोडंसं आराम केला, जेवून घरी झोपलो आणि झोपून उठून आता इव्हिनिंगला आपण मैदानात चाललो खेळायला क्रिकेट. तर आपण आता तुम्हाला दाखवतो कसं आमचं क्रिकेटचं मैदान आहे. आता वरती आलो आहे गावाच्या बाहेर आणि तुम्हाला आता बघा पूर्णपणे दाखवतो. तर गावाच्या जस्ट थोडंसं वरती आल्यावरती इथे आमचं हे पाण्याची टाकी लागते. इथून पाण्याचा सप्लाय होतो गावामध्ये. आणि इथे बघा काजूच्या बियाला आता मुहूर्त झाला लागला आहे काजूच्या झाडाला. तर बिया वगैरे लवकर येतील आणि आल्या आहेत. मी दाखवलं तुम्हाला, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या आहेत. तुम्ही बघा माझ्या चॅनलला पेजला वगैरे जाऊन. काजूच्या बिया पण मला पिल्याला खायला. आणि आता आम्ही चौघे जात खेळायला. अजून जी गावातली पोरं वगैरे असतील ती हळूहळू येतील. आम्ही स्टॉम्प बॅट बॉल घेऊन आलो आहे आणि आता इथे क्रिकेट खेळणार. आणि गावाला बघा छोटंसं गल्ली आहे. किती पण लांब बॉल मारा तुम्ही. बॉल आणले. काजू बघा किती मस्त आले. बहरून आली काजू. आता हे आपले 3 खेळाडू आहेत. हा बघा असा भव्य असा आमचा हा क्रिकेटचा मैदान. कालभैरव क्रिकेट मैदान सवाने. बघा केवढा मोठा मैदान आहे हा. म्हणजे पूर्ण तुम्हाला ज्या लोकांना खेळायला जागा नसेल, ह्या लोकांना शेतं असतात. पूर्ण आमचा हा ग्राउंड खूप जुना आहे. जेव्हापासून मी जन्मलेलं नाही त्याच्या आधीपासूनचा आमचा ग्राउंड आहे. आणि बघा तुम्ही पूर्ण ओपन ग्राउंड आहे. पूर्ण गोल ग्राउंड आहे. सिक्सेस बघा केवढे लांब 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 लांबपर्यंत आहेत. आणि तो आमचा आहे कालभैरव मंदिर. आणि हा आहे आमचा कालभैरव मैदान. आता इथे आम्ही लोक खेळणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. आता इथे स्टंप लागतील. मग इथून हे रनअप एरिया आहे. तिकडे ते दिसत असेल तुम्हाला. इथे आपला दुसरा स्टंप लागणार खाली. नक्की कमेंट करून सांगा आमचा क्रिकेटचा मैदान तुम्हाला कसा वाटला. आता खेळताना तुम्हाला थोडंफार दाखवतोच. आता खेळता इथे सनसेटचा पण व्ह्यू मिळतो आम्हाला. आणि हा टावर नवीन झाला आहे BSNLचा आमचा, तो अजून चालू नाही झाला आहे. मग बघा तुम्ही व्ह्यूज सांगा नक्की कसा आहे व्ह्यू हा सनसेटचा व्ह्यू. पूर्ण व्ह्यू खेळता मग संध्याकाळी आहे. आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आम्ही पूर्ण गावीच होतो. आणि त्याच्यामुळे गावी असताना आम्ही शाळेमधून आल्यानंतर 5:30 लगेच घरून थोडंसं खाऊन पिऊन लगेच खेळायला यायचो आम्ही सगळी पोरं. तेव्हा खूप मजा असायची इथे. खूप पोरं असायची. आता कोणी नाही इथे. सॅड रियालिटी आहे, बट रियालिटी इज रियालिटी. चांगलं वाटतं इथं आल्यावर. आता मग दादा आहे, शुभम आहे, प्रशांत आहे. आता आम्ही इथे क्रिकेट खेळू. थोडं शूट करेन मी. बघा तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही 4 जण आहोत. बाकी कोण आला नाही. तो मग आम्ही नंबर पाडतोय आता इथे. आता हा नंबर इथे हे करणार. कोणता नंबर आहे बघतोय. नाही बघत आहे मी. दिसत नाही. दिसतोय तुला क्लिअर. नाही कुठे दिसत. पहिला आला तर तू नाही ना पहिला ह्याला. मी टच नाही करणार. बघतोय मी पहिला टच नाही करणार. ठीक आहे. नंबर करतो तिकडे. तर आपण टर्न केला इकडे. आता नंबर करू दे. मग आपण परत तिकडे बघू. फेअर गेम खेळायचा. आता परत एकदा बघितलास का तू चौथा गपले पाहिजे ऑन टॉप. तर बघूया. 5 नंबर टाक. अजून एक कुठं आहे? 5 नंबर टाक दादा. अजून आहे का कोण? हा एक आलाय आपला प्लेअर. अजून एक वाढला आपल्याला. असतील तेवढी घेऊन ये. बेंड्या आला. बेंड्या बोलतोय येतायत पोरा हागायला गेलाय. नंबर टाकू.
6 नंबर 6 अजून एक प्लेअर येतोय मतलब यूज वाला जो नाही. बेंडा बोलतोय झाला की नाही कधीचा नंबर काढतोयस बेंडा बोल हाय बोल काय खेळण्यासाठी उत्सुक आहेस की नाही चला बेंड्याने नंबर बघितलेले आहेत अशा प्रकारे बेंड्या चिटिंग करणार आहे आता बघायचे ना. अशा प्रकारे नंबर झालेले आहेत आता सगळेजण सिलेक्ट करणार आता मग बघूया चिटिंग नाही पाहिजे चिटिंग नाही पाहिजे माझा हा तुझा माझ्यासाठी हा नंबर मी घेतलाय तो बघ. तू घेतलाय सॉरी मग हा माझा ठीक आहे तिकडचा हा, बघा माझा हे आहे पहिला हो मी सेकंड नंबर आहे 5वा. मी सेकंड नंबर आहे बेंड्याला 5 नंबर वा 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 यायला मी हा एक बघितला. अति हुशार लोक झालेले आहेत क्लासला गेलेले आहेत सेकंड नंबर आहे 6 बॉल खेळणार आहे आपण आता बघूया चला पहिला शॉट आता मारलेला आहे कट केलेला आहे हे बॉलरला चॅलेंज द्यायचा बॉलरला चॅलेंज द्यायचा बॅट्समननी पाठी 1 रनासाठी मारलाय बेंड्याने आणि जर पाठच्या साईडला जर 4 असते तर 4 गेली असती डॉट झालेला आहे बॉल वाईट बॉल परत होणार हा बॉल पहिला प्लेअर कॅच आउट झाला आता दुसरा प्लेअर 6 बॉलासाठी मारलेला आहे 6 कॅच सुटलेली आहे पहिला बॉल झालेला आहे दुसरा बॉल आहे आता टाक्यासाठी खेचलेला आहे पुन्हा एकदा डाव्या दिशेने परत 1 रनासाठी नवीन फिल्डर मैदानात मस्तपैकी थ्रो केलेला आहे सर्व तयार आहे. तिसरा चेंडू तो सुद्धा कटवलेला आहे आणि कॅच उडालेली नाही आउट झेल बाद बॅट्समन झालेला आहे झेल बाद बॅट्समनला राग आलेला आहे बोलतोय ओव्हर मी टाकतो नवीन प्लेअर मैदानात आणि घेतलेली आहे जागा दुसऱ्या प्लेअरची चला अशा प्रकारे परत उकलेले आहेत डॉट बॉल आणि बॅट सोडून दिलेले आहे बॅट्समनने बॅट्समन नंबर 3 आता मैदानात उतरलेले आहेत प्रशांत करपे बघा अरे काय वाईट क्रॉस केलं तुम्ही. 30 वर्षाच्या मुलाला समजत नाही स्टंप वाकडा आहे लहान पोरगा सांगतोय हा बघा बाजू घेतोय त्याची चला आता छोटासा पोरगा बघूया टाकतोय आता चेंडू आणि वाईट टाकलेला बॉल पहिला बॉल वाईट अजून 5 बॉल बाकी आहेत प्रशांत करपे यांचे एकदा पहिल्या बॉलासाठी तयार प्रशांत करपे बॉलिंग करणार टक्क्या बुरटे टाकलेला आहे चेंडू खेचलेला आहे बॉल पुन्हा पाठच्या दिशेने बॉल पडलेला आहे बाजूलाच 1 रनासाठी फोन पकड धावायला नको. दुसऱ्या बॉलासाठी प्रशांत तयार बॉलर सुद्धा तयार टाकलेला आहे चेंडू मारलेला आहे आणि सीमारेखे पार 4 रन पहिला 4 या आमच्या मॅच मधला आला बॉलर बोलत आहे डायरेक्टली डिबेट करत आहे 4 बीर 4 बीर काय नाही बॉल दगडाला लागून परत आलाय आता 4थ्या बॉल साठी लास्टच्या चेंडूवर चौकार जाता जाता वाचला आता 4था बॉल खेळायला प्रशांत रेडी वाईट पुन्हा एकदा वाईटच्या दिशेने फिल्डर्स गोलंदाजावर चिडलेले आहेत तुला स्टंप दिसत नाही का तिसरा बॉल टाकण्यासाठी परत गोलंदाज तयार फलंदाज रेडी टाकलेला आहे चेंडू फटकवलेला आहे आणि आता गेलेला आहे सीमारेखे 4 रन फायनली 4 मारलेले आहे प्रशांत करपे यांनी छोट्या बॉलरला एक तरी चौकार मारला आणि इज्जत ठेवला आणि स्वतःची 5वा चेंडू खेळतोय प्रशांत आणि डॉट बॉल शेवटचा चेंडू बघूया प्रशांत करपे काय करतोय पुन्हा वाईट बॉल बेंडा बोलतो ऑफ साईडला काय मारता नाहीत बॅट्समनला ऑफ साईडला टाक आता बघूया शेवटचा